नमस्कार. आजच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत. पहिली बातमी येते पुणे विभागातून. खरीपासाठी पीक कर्ज वाटप सुरू. जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जाचा लाभ. सुमारे 2000 कोटींचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट. पुढची बातमी येते भोकरदन विभागातून. हजारो हेक्टरवर होणार मिरची लागवड. मिरची लागवडीसाठी नर्सरी बुकिंग हाऊसफुल. गेल्या वर्षी मिरचीला 50 ते 60 रुपये किलो भाव. यावर्षी हिरवी मिरची करणार शेतकऱ्यांना मालामाल. ही बातमी येते वर्ध्यामधून. खरीप हंगामासाठी 68,000 क्विंटल बियाण्यांची गरज. 4.34 लाख हेक्टरवर लागवड तर 1.10 लाख मेट्रिक टन खतांची मागणी. 2.34 लाख हेक्टरवर होणार कापसाची लागवड. आता पुढील बातमी येते वनी विभागातून. दिंडोरीसह वनी उपबाजारात कांद्याचे लिलाव पूर्वरत. शेतकऱ्यांमध्ये समाधान तर 2 दिवसात 1000 ट्रॅक्टर आवक. क्विंटलला 1300 ते 1600 रुपये दर. पुढील बातमी येते कोल्हापूर विभागातून. कर्नाटक गुजरातचा साखर हंगाम आटोपला. महाराष्ट्र 109 लाख टन साखर निर्मिती करत देशात प्रथम. तज्ज्ञांचे अंदाज चुकवत राज्याची भरारी. सर्व पिकांचा सर्व्हे करण्याच्या सूचना. कडोळीत मात्र पडला विसर. शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर. सर्व्हेबाबत महसूल व कृषी विभागात ताळमेळ काही बसेना. अधिकारी काही बोलेनात. सर्वे करण्याचे कोणतेही आदेश नाहीत. नुकसान भरपाई मिळावी शेतकऱ्यांची मागणी. मधामुळे घोगलवाडीत समृद्धीचे पोळे. वर्षाकाठी 3 टन मध. जोडधंद्याने थांबवले वाढीचे स्थलांतर. दुग्ध विकासासाठी शेतकऱ्यांना नाबार्ड करून कर्ज ही अफवा आहे. नाबार्डचा खुलासा. शेतकऱ्यांमध्ये मात्र संभ्रम. पुढील बातमी येते गडचिरोली विभागातून. रब्बी हंगामात 93 आधारभूत केंद्रांवरून होणार धान खरेदी. मक्यासाठी 3 ठिकाणी केंद्र तर धान विक्री नोंदणीसाठी 30 पर्यंत मुदत. वणी तालुक्यात उन्हाळी मशागतीला प्रारंभ. शेणखत टाकण्याचे काम सुरू. उत्पादनात वाढ होण्यासाठी शेतात नांगरणी वखरणी कामाला सुरुवात. पुढील बातमी येते नागपूर विभागातून. तूर 12,000पार तर सोयाबीन दबावातच. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता. संत्र्याला मिळतोय 4 ते 5,000 रुपयापर्यंतचा दर. पुढील बातमी येते नगर विभागातून. नगरमध्ये तुरीची हेक्टरी 6 क्विंटल उत्पादन. उत्पादनात कमालीची घट. दर मिळतोय चांगला. 10,500पर्यंतचा मिळाला दर. अशा दररोजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.